नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत. नेमकं या ठिकाणी काय घटना घडली हे घटना दाखवून देणारे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. नेमकं काय घडले, कशामुळे निवेदन दिले जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही? तुळजापूर या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय म्हणून केंद्र सरकारची संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून कळंब तालुक्यातील धानोरा या ठिकाणी थोरात नावाचा एक अल्पवयीन मुलगा गेली 2 वर्षापासून त्या ठिकाणी शिक्षण घेतोय. आज रोजी तो इयत्ता 8वी मध्ये आहे. कालच्या 2 तारखेला त्या नवोदय विद्यालयातील जे शिक्षक आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांनी रात्रीच्या 1 वाजता त्या मुलाला धानोरा या गावामध्ये त्याच्या पालकाकडे स्वाधीन केलं आणि सांगितलं की तुमच्या मुलाने आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या मुलाचे वडील आई वडिलांकडून त्यांनी लिहून घेतलं की तुमचा मुलगा तुमच्या आम्ही सुखरूपपणे स्वाधीन केला. रात्रीच्या 1 वाजता त्यांनी लिहून घेतलंय. आणि त्याच्यानंतर त्या मुलाच्या आई वडिलांनी त्या मुलाला दुसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये गेले. अक्षरशः त्याच्या फास बसल्यामुळे त्याच्या मानेला जखमा झालेल्या आहेत, त्याच्या डोळ्यामध्ये रक्त उतरले, त्याची जीभ जड झालेली आहे. तो 3 दिवसाचा दवागोळी औषध करून सिटी स्कॅन त्याचा केलेला आहे, त्याच्या शरीराचा एक्सरे काढलेला आहे. ते केल्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि त्या निवेदनामध्ये मागणी केलेली आहे की आपण सर्वांना माहित असेल की शिक्षणाचा अधिकार कायदा 2009, अँटी रॅनिंग नवोदय विद्यालय समितीची परिपत्रक 2009, बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015च्या निर्देशानुसार या प्रकरणाची त्रिसदस्यीय स्वतंत्र समिती जिल्हा व बाल कल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमून 7 दिवसामध्ये कलेक्टर साहेबांनी त्याचा अहवाल घ्यावा आणि त्या अहवालानुसार संबंधित जे कर्तव्यामध्ये कसूर करणारे प्राचार्य आहेत, वसतिगृह अधीक्षक आहेत, हाऊस मास्टर आहेत, यांना तात्काळ निलंबित करावं. त्यांच्यावर बाल न्याय अधिनियम 2015 व भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडून लहान मुलांना रॅगिंग केलं जातं, म्हणजे धुणं धुवायला लावणं, त्रास देणं, शिव्या देणं, त्याच्यानंतर ह्या गोष्टीची कुठं वाच्यता केली तर तुला एकटा आम्ही पाडू, त्याला कुणीही चर्चा करायची नाही, मग त्याला वाळीत टाकणं, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्रकार केला जातोय. तर त्याच्यानुसार एक शासनानं रॅगिंग नावाचा एक कायदा केलेला आहे. रॅगिंग करणाऱ्या वरिष्ठ विद्यार्थ्यावर नवोदय विद्यालय समितीच्या अँटी रॅगिंग नियमानुसार कारवाई करावी, अशा पद्धतीचं आम्ही आज रोजी माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे की या मुलाचे आई वडील वगैरे आहेत तिथं? इथं वडील आहेत, इथं आई आहेत. आणि महत्वाचं म्हणजे या नवोदय विद्यालयाचे अध्यक्ष, हे शालेय समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब स्वतः आहेत, कलेक्टर साहेब स्वतः आहेत. कलेक्टर साहेबांनी काय शब्द दिलाय का? आता कलेक्टर साहेबाच्या आम्ही दालनासमोर आहेत. तिथं आज बुधवार असल्यामुळे त्याची लोक अदालत चालू आहे, त्यामुळे गर्दी आहे. परंतु एसपी साहेबांना आम्ही निवेदन दिलं, एसपी साहेबांनी कारवाई करण्याचा आम्हाला आदेशित सांगितलेलं आहे आम्हाला. तुम्ही वडील आहेत का? हो, नाव सांगा तुमचं. माझं नाव अजित धोंडेबा थोरात. नेमकं विद्यार्थ्यांनी पुढे या, विद्यार्थ्यानं तुम्हाला काय सांगितलं होतं का ह्याच्या अगोदर? याच्या अगोदर आम्हाला कसलीही विद्यार्थ्यांनी कल्पना दिलेली नाही. मग तुम्ही विद्यार्थ्याला त्या नवोदय विद्यालयामध्ये भेटायला जात होतात का? हो, नवोदय विद्यालयामध्ये पालकांना भेटण्यासाठी रविवारचा दिवस ठरवलेला असतो. मग त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं का विद्यार्थी? तर त्या दिवशी असाच भेटीचा दिवस असल्यामुळे मुलाची आई ही मुलाला भेटायसाठी गेली होती. हे आहेत का? ताई, तुम्हाला मुलानं एवढा गंभीर प्रकार होत असताना तुम्ही भेटायला गेल्यानंतर तुम्हाला काही सांगितलं होतं का? आई मला असा त्रास होतोय, असा लोक त्रास करतात, असं काय सांगितलं होतं? काही नव्हतं मला सांगितलेलं. एवढं मोठाचं टोकाचं पाऊल का उचललं असं काय विचारलं का मुलाला? त्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं की मोठी मुलं मला त्रास देतात, रॅगिंग करतात, एकटं पाडतात, त्याच्यामुळे मी असं केलं. बर सर, आत्महत्याचा प्रयत्न विद्यार्थ्याने केला, याची माहिती तुम्हाला नेमकी दिली कोणी? काय नाव त्यांचं? मला माहिती स्वतः जे मुलगा आहे त्याचे वडील थोरात यांनी स्वतः फोन केला आणि सांगितलं की अशा अशा पद्धतीची माझ्या मुलासोबत घटना घडलेली आहे. मी त्यांना विचारणा केली की मग तिथं घटना आत्महत्या करायचा प्रयत्न मुलांनी केला असेल तर ठीक आहे, मुलांनी केला असेल तर मग त्या संबंधित शाळेवर असणारे जे काही तिथला स्टाफ असेल त्यांनी संबंधित त्या मुलाला पहिल्यांदा दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे होतं, तुळजापूरच्या दवाखान्यामध्ये. सर, एक महत्वाचा मुद्दा, तुम्ही पुढे या जरा. आत्महत्या करण्यासाठी कुणी प्रवृत्त केलं असं काय तुमच्या मुलानं तुम्हाला सांगितलंय का?
असं काहीच सांगितलं नाही. मुलाला आम्ही विचारलं तरी पण असं काहीच सांगितलं नाही. मुलगा हा फक्त त्याच्या एकच कळून आलं की मुलांकडून त्रास होतो. हा. आणि याचं असं होतं की थोडक्यात जाणून येतं की मुलांचा हा रॅगिंगचा प्रकार असावा. मग रॅगिंगचा प्रकार करणारे किती पोर आहेत, किती दिवस त्रास देत होते, त्या तक्रार त्या नवोदय विद्यार्थ्याच्या म्हणजे शिक्षकाला विद्यार्थ्यानं नोंद केली का, सांगितलंय का, हे काय माहित आहे का तुम्हाला? सर कसं आहे सर, जर समजा त्या विद्यार्थ्यांनी जर शिक्षकाला तक्रार केली तर ते बाकीचे जे इतर सर्व मुलं आहेत त्या मुलाला एकटं पाडणे, हाणमार करणे, मग जे लहान मुलं आहेत ते भीतीपोटी जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना तक्रार करत नाहीत. बरं, आता तुमची मागणी काय आहे? आपल्या लेकराला जीव वाचला सुदैवानं, हा भाग निराळा, पण आपल्या लेकराच्या बाबतीमध्ये पुढील शिक्षणाच्या बाबतीत आता अडचण येण्याची शक्यता आहे. तुमची मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की या घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी व हा जो प्रकार घडला माझ्या मुलासोबत घडला हा त्या विद्यालयातील इतर अन्य कोणत्याही मुलाबरोबर घडू नये. बरं, आता कलेक्टर साहेबाला आपल्या लेकराच्या पुढील शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुरक्षित शिक्षण व्हावं म्हणून काय तुमची मागणी? आमची अशी मागणी आहे की त्या नवोदय विद्यामध्ये स्त्रीस्तरीय समिती नेमवावी. तर जर स्त्री समिती नेमली तर लेकराची मानसिकता बिघडली म्हणून जर त्या नवोदय विद्यालयाच्या शिक्षकानं हा प्रकार नाकारला, विद्यार्थ्याला शाळेमध्ये न ठेवण्याचा निर्णय जर घेतला, तर तुमची संघटना म्हणून, तुम्ही लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशावरचे कार्यकर्ते आहात, तुमची भूमिका काय राहणार? नाही, मुळात आम्ही त्या आई वडिलांना विचारलं की मुलाच्या शिक्षणाचं आता पुढचं काय, तर त्यांची मानसिकता अशी झालेली आहे की आमचा मुलगा वाचला, आम्हाला आता शाळेमध्ये त्याला तिथं पाठवायचं नाही, त्याच्यामुळे ते तिथं पाठवणारच नाहीत. परंतु ह्यांचं म्हणणं आहे की आमचा मुलगा वाचला, परंतु तिथं जी दुसरी मुलं आहेत, जी आमचा मुलगा सांगतोय की माझ्यासारखे अनेक मुलं आहेत की त्यांना त्रास आहे, तर त्यांच्यासोबत हा कुठलाही प्रकार घडू नये, त्यांनी आत्महत्यासारख्या गोष्टीकडे वळू नये आणि तिथं होणारी रॅगिंग थांबावी, तिथं असणारे हलगर्जीपणा जो तिथल्या शिक्षकांचा आहे, स्टाफचा आहे, ते त्यांच्यावरती कारवाई व्हावी या संबंधित आम्ही आज या ठिकाणी भेटायला आलेलो आहोत. पण जर कलेक्टर साहेब स्वतः अध्यक्ष आहेत, जर साहेबांनी लक्ष दिलं नाही तर मात्र लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या कलेक्टरच्या समोर आम्ही करणार आहे, तेवढं मात्र निश्चित. तुमचं नाव सांगा, पद सांगा. मी लहुजी शक्ती सेनेचा प्रदेश महासचिव आहे, बालाजी भाऊ गायकवाड. सर, तुमच्या मुलाच्या शिक्षण, या आई ताई या पुढे या दोघं जण. आता मुलाचं शिक्षण तर होणं गरजेचं आहे, कारण तुमच्या म्हातारपणाच्या आधाराची काठी आणि त्याचं भवितव्य आहे शिक्षणामध्ये. आता तुम्ही नवोदयाला तर शिकवणार नाहीत हा निर्णय घेतलाय, पण पुढील शिक्षण कोणत्या स्कूलमध्ये घेण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय आणि कलेक्टर साहेबांनी तुम्हाला सहकार्य करावं अशी काय भावना आहे तुमची? आता येतोय ना आम्ही, आता नवोदयमध्ये तर मुलाला पाठवणार नाही नक्कीच, त्याला आम्ही गावाकडे घेऊन जाणार आणि गावातील कोणत्याही एखाद्या शाळेमध्ये त्याला दाखल करणार. शिक्षण तुम्ही लेकराला देणार आहे. बघा, विद्यार्थी आमचा वाचला, मुलगा वाचला, हीच मोठी भावना आई वडिलांनी व्यक्त केली. शिक्षण ही निश्चित आम्ही जिल्हा परिषद शाळा असेल, हायस्कूल असेल, चांगल्या दर्जाची जी शाळा आहे तिथे निश्चित विद्यार्थ्याला आम्ही शिकवणार आहेत. त्याचं शिक्षण आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, त्याला चांगल्या पद्धतीने शिकवणार आहेत. पण आत्महत्येपासून हा पोरगा वाचला हेच आम्हाला फार मोठं वाटतं. यावर जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावं आणि रॅगिंग असणाऱ्या शाळेमध्ये दुसऱ्या तरी विद्यार्थ्याला असा त्रास होऊ नये असा चोप देण्यासाठी योग्य ती कारवाई नवोदय विद्यालय तुळजापूर ना, या तुळजापूरच्या नवोदय विद्यालयामध्ये संबंधित अधिकारी, संबंधित कर्मचारी, संबंधित शिक्षक आणि जे मुलं आहेत ते मुलं त्रास देणारे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि रॅगिंग नावाचा प्रकार त्या शाळेतला कायमचा बंद व्हावा अशीच मागणी आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या मागणीला जर न्याय नाही मिळाला तर लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी वेगळ्या स्टाईलनं शाळेच्या विरोधात आंदोलन छेडतील असाही इशारा या ठिकाणी दिलाय. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं कशा पद्धतीनं रॅगिंग प्रकार बंद होऊन सर्व विद्यार्थ्याला समान न्याय मिळेल आणि विद्यार्थी सुखरूप शिक्षण घेतील, हेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा. जिल्हाधिकारी साहेब या नवोदय शाळेमध्ये
तुम्ही स्वतःहून लक्ष द्या आणि गोरगरिबाला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा सर्व जनतेतून होत आहे. धन्यवाद. धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र.